नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये। तर आज आपण घरगुती अशी अंडा बिर्याणी बनवूया। तर बघू शकता, अंड्यासाठी मी इथं 4 अंडे उकडून घेतलेले आहेत, उकडून सुरून पण घेतलेले आहेत। कढई पण आपली पातेले ठेवलेले आहे, पातेल्यात मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। आता तेल तापलेलं आहे, आता तेलात आपण जिरं टाकून घेऊया। जिरं चांगलं तडतडल्यानंतर ना मी हा कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे, ती ग्रेव्ही आपल्याला त्यात टाकायची आहे। मसाला चांगला तेलात तळून घ्यायचा आहे आपल्याला। आपण त्यात थोडीशी बिर्याणीचा मसाला पण टाकून घेऊया। आपलं ठेवणीचा मसाला अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। आता हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व। अर्धा चमचा हळद। तर बघू, आता आपल्याला अंडे टाकून घ्यायचे आहे। अंडे काय करायचे, असे आतून असं काप करून घ्यायचं, म्हणजे का आपला मसाला जी चव आहे ना ती अंड्यात आतपर्यंत जाते, त्यामुळे आपल्या अंड्याला असे काप करून घ्यायचं आहे। बघू शकता आपली अंड्याची भाजी तर तयार आहे। आपण यात तांदूळ टाकून घेऊया, आणि हे तांदूळ इंद्रायणीचे आहेत। इंद्रायणी तांदळाला काय पाणी कमी लागतं, त्यामुळे आपल्याला मापातच पाणी टाकायचं आहे। जास्त आपल्याला पातळ असं म्हणजे चिकट भात नाही करायचा, आपला एकदम बिर्याणी सारखा मोकळा फटफटीत असा भात करून घ्यायचा आहे आपल्याला। ते ग्रेव्हीचं जे पाणी आहे ना, ते पाणी पण आपण मिक्सर देऊन यातच टाकणार आहे। आपल्याला थोडीशी वरनं आपल्याला असं बिर्याणीचा मसाला टाकायचा आहे, म्हणजे चव वाढणार आहे आपल्या बिर्याणीच्या मसाल्यावर। हे बघू शकता, आता वरून आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊया, आणि गॅस एकदम बारीक करून 10 ते 15 मिनिटात आपली ही बिर्याणी शिजून तयार होणार आहे। आता याला झाकण लावून ठेवूया आपण। हे बघू शकता, मी झाकण लावून ठेवलेलं आहे। 10 ते 15 मिनिटात आपली बिर्याणी शिजून तयार होणार आहे। तर बघू शकता किती मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे। एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही। तुम्ही पण अशा पद्धतीत बनवली ना, एकदम मस्त टेस्ट लागेल तुम्हाला पण। आणि अंड्याची बिर्याणी आपण सहजासहजी बनवत नाही, आपण चिकनची बिर्याणी वगैरे बनवतो। तर दिसायला पण दिसतीये छान अशी, एकदम छान बिर्याणी टेस्ट पण देणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर बघू शकता, एकदम मस्त अशी बिर्याणी आपली तयार आहे। चमचमीत आणि झमझमीत आणि झटपट अशी आपली ही रेसिपी एकदम तयार आहे। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटात आपली ही अंडा बिर्याणी बनवून तयार आहे, आणि अगदी सोप्या पद्धतीत केलेली आहे। चवीला पण एकदम टेस्टी लागणार आहे। तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की लाईक करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।